पुण्यात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भात प्राथमिक चौकशी अहवाल आता समोर आलाय। 22 पानांचा हा प्राथमिक चौकशी अहवाल असल्याची माहिती आहे। फ्लाइट डेटा रेकॉर्डर उष्णतेमुळे खराब झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले, तर रॉ डाटा डाउनलोड करण्यात आलाय। विमान कोसळताना पहिल्यांदा झाडावर धडकला आणि नंतर खाली पडला असे देखील अहवालात नमूद करण्यात आले। तर आता अजितदादांच्या विमान अपघाताचा प्राथमिक चौकशी अहवाल समोर आलेला आहे। हा अहवाल 22 पानांचा असून फ्लाइट डाटा रेकॉर्डर उष्णतेमुळे खराब झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले। तर उष्णतेमुळे ब्लॅक बॉक्समधील फ्लाइट डेटा रेकॉर्डर खराब झाल्याची माहिती। विमान कोसळलं तेव्हा 3000 मीटर दृश्यमानता होती असे देखील या अहवालात नमूद आहे। रनवेच्या सुरुवातीला 50 मीटर बाहेर विमान कोसळले। रॉ डेटा डाउनलोड करण्यात आलेला आहे। विमान कोसळण्याआधी झाडाला धडकलं आणि नंतर ते खाली पडलं असं देखील या अहवालात आहे। दोन्ही पायलट्सनी मद्यपान केलं नव्हतं हे देखील या अहवालात स्पष्ट करण्यात आले। बारामती रनवेवर दिशानिर्देश देणारी यंत्रणा अपुरी पडली होती असं देखील आहे। मार्च 2016 मध्ये बारामती रनवेची शेवटची दुरुस्ती झाली आहे। त्यानंतर दुरुस्ती न झाल्यानं मार्किंग धूसर झाल्याची माहिती। हा जर प्राथमिक अहवाल असेल तर तपशिलातला अहवाल हा कधी त्या ठिकाणी राज्याच्या जनतेसमोर येईल हे सुद्धा आमची प्रामुख्याने मागणी ही त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांसहित इतर सगळ्यांकडे सुद्धा राहील। हा कुठल्या यंत्रणेच्या माध्यमातून आलेला आहे किंवा तो काय आहे याची अद्याप माझ्याकडे माहिती नाही। आपण जी सांगितलेली आहे तीच मी या ठिकाणी ऐकलेली आहे, पण सीबीआयच्या चौकशीची मागणी ही आदरणीय सुनेत्रा काकींच्या माध्यमातून त्यांच्या पत्राद्वारे ही केली गेलेली आहे। त्याच्यामुळे सीबीआयच्या चौकशीचा सुद्धा अहवाल हा त्या ठिकाणी लवकरात लवकर हा आला पाहिजे आणि हा राज्याच्या जनतेसमोर हा मांडला गेला पाहिजे। आज प्राथमिक अंदाज जो आहे तो डीजीसीएनं जाहीर केला, त्याच्यामध्ये व्हिजिबिलिटी म्हणजे दृश्यमानता कमी होती अशा पद्धतीचा अहवाल आहे आणि ती 3-3.5 होती अशा पद्धतीच्या अहवालामध्ये नमूद केलं गेलंय असं ऐकिवात आहे। त्याच्यामध्ये डीजीसीएने अजून सांगितलेलं आहे की त्याचा रेकॉर्डेड डेटा जो आहे तो अमेरिकेला पाठवलेला आहे। अमेरिकेची यंत्रणा त्याच्यावर जो रिपोर्ट देईल त्याच्यानंतर हे खुलासे केले जातील आणि डीजीसीएची देखील अजून तपास यंत्रणा सुरू आहे। त्याच्यामुळे प्राथमिक अंदाजावर आपला अंदाज बांधणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला योग्य नाही, परंतु अजितदादांच्या अपघातानंतर जे काय प्रश्न अनुत्तरित राहिलेले आहेत याची उत्तरं डीजीसीएकडनं मिळतील याची आपण खात्री बाळगूया। नाही, अहवाल मी स्वतः अजूनपर्यंत प्रत्यक्षामध्ये पाहिलेला नाहीये, परंतु ज्या बाबी समोर येत आहेत प्रथमदर्शनी जे दृश्यामध्ये दिसत होतं कदाचित तांत्रिक बिघाड असावा की पायलटचा कंट्रोल सुटला ह्या सगळ्या शंका ज्या उपस्थित होत होत्या, तर त्या अनुषंगाने मला वाटतं व्हिजिबिलिटी नसणं आणि तरी सुद्धा तिथे लँडिंगचा प्रयत्न करणं आणि त्याच्यामध्ये कदाचित कंट्रोल सुटलेला असावा असं देखील जे काही त्यांचं म्हणणं त्याच्यामधनं आलेलं आहे। मला वाटतं या सगळ्या गोष्टींचं मला वाटतं, परंतु हा प्राथमिक अहवाल आहे। जोपर्यंत संपूर्ण चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणं हे मला वाटतं चुकीचं आहे। दरम्यान आता यावरून अहवालात एआयबीनं कोणता प्राथमिक निष्कर्ष काढलाय, सीआयडी अहवालाचा आधार घेऊन कसा तपास करणार, परवा मुंबईत अहवालावर विस्तृत बोलेन असं ट्विट आता प्राथमिक अहवालावर रोहित पवारांनी केलं। दरम्यान अहवालात बारामती जिल्हा दाखवला असेल तर अहवाल किती परिपक्व आहे असा सवाल आमदार अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला। राष्ट्रवादी काँग्रेसची उद्या पुण्यात महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे। बारामती हॉटेल या ठिकाणी बैठकीचं आयोजन करण्यात आले। झेडपी आणि पंचायत समिती सभापतीच्या नावावर चर्चा होणार असल्याची माहिती। राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यावर सुनेत्रा पवारांची ही पहिलीच बैठक आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा,
जागरूक रहा.